आला आला वारा संगे पावसाच्या धारा. खरंच हे दृश्य पाहून अक्षरशः डोळ्याची पारणं फिटल्यासारखे वाटतात. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी लहानपणापासूनच कोकणात वाढल्यामुळे माझं निसर्गाशी, झाडांशी, डोंगरांशी, नद्यांशी एक वेगळंच नातं असल्याचं मला जाणवतं. रविवारी दुपारी छोटीशी झोप काढून झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर येऊन बघते तर काय, बाहेर पोर्चमध्ये अगदी तळं साचलेलं. प्रत्येक वेळी मोठा पाऊस आला की हे आम्हाला साफ करायला लागतं, नाहीतर इथे डबकंच तयार होतं. एवढं छान वातावरण बाहेर झालेलं की आम्ही दोघांनी विचार केला की जरा बाहेर निसर्गाचा आस्वाद घ्यायला जाऊया. घराची थोडी साफसफाई झाल्यानंतर बाहेर असलेल्या कपड्यांकडे गेलं. 2 दिवसापासून भरपूर पाऊस असल्यामुळे कपडे काही सुकतच नव्हते, म्हणून ते घरातच येऊन वाळत घातले. तेवढ्यात माझी नजर इथे असलेल्या आठवड्यापूर्वी घेतलेल्या बांबू ट्रीकडे गेली. त्याची पाने गळून अगदी ते निकामी झालेले. फ्रेंड्स, यावर काही उपाय असेल तर कमेंट करून सांगा हा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणजे 1 कप चाय तर बनतीये ना. मला सवय आहे की प्रत्येक वेळेला मी भांडी वापरताना ते आधी घासून धुवून घेत असते. आपण प्रत्येक वेळेला जर का भांडी धुवून घेतली ना तर त्यावर धूळ बसत नाही, आणि प्रत्येक वेळेला जे आपण महिन्यातून संपूर्ण मांडणीची भांडी काढतो तर तेही काढायला लागत नाही. तर चहावरून मला एक किस्सा आठवला की मला लहानपणापासूनच चहा खूप आवडायचा. घरी कोण पाहुणे आले की त्यांच्यासोबत माझाही दिवसातून 4 ते 5 वेळा चहा व्हायचा. माझी आजी बोलायची, एवढं चहा पिऊ नकोस, काळी होशील. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण असं वाटतंय का की चहा पिऊन कोणी काळं होतं? आणि हे बघा, माझ्याकडून एक काम करायला गेलं की दुसरं काम वाढूनच बसतं. चहा बनवता बनवता चहाचा सुगंध येताच कधी हा चहा पिते असं झालेलं, कारण मी आणि हे सुद्धा चहाचे भरपूर शौकीन आहोत. गरम गरम चहाचा आस्वाद घेतल्यावर आम्ही दोघेही निघालो बाहेर. बाहेर पडताच वातावरण अगदी शांत आणि गार झालेलं. आम्ही राहतो त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप शांत आणि सुंदर आहे. इथे लांब लांब जिकडे नजर जाईल तिकडे दूरवर पसरलेली शेती आहे. इथे ज्वारी, ऊस तसेच फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड होते. त्यानंतर आम्ही चालत चालत दोघेही लांबपर्यंत निघालो. समोरचा थेट रस्ता दिसतोय तो सलग जाऊन मिळतो कृष्णा नदीला. मी यावर्षी पहिल्यांदाच सांगलीचा म्हणजे कोकणाबाहेरकडचा पाऊस अनुभवते. आमच्या घराच्या शेजारी शेती, झाडी असल्यामुळे मला घरात बसण्यापेक्षा घराच्या बाहेर तासनतास बसायला आवडतं. आजूबाजूचा निसर्ग, झाडी, पाने, फुले आवडतात. रस्त्याच्या दोन्ही साईडला जास्वंदीची लाल आणि पांढरी फुले होती. तसेच सिंगल जास्वंदी आणि डबल डेकर जास्वंदी सुद्धा तिथे पाहायला मिळाल्या.
रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवीगार चादर पसरल्यासारखं दृश्य मी अक्षरशः डोळ्यात टिपलं. इथे ह्या भागात वर्षाच्या 12ही महिने शेती केली जाते. ही बघा, ही आहे ऊसाची शेती. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक घेतलं जाणारं पीक म्हणजे ऊस. ऊस पूर्णपणे तयार झाला की साखर कारखान्याला पुरवला जातो. आहे भुईमुगाची शेती. साधारणपणे 1 महिन्याची असतील ही रोपं. रस्त्याच्या कडेने पिकांसाठी पोषक असं शेणखत सुद्धा ठेवलं होतं. कच्ची आहे ना अजून. आम्ही घरातून निघालो तेव्हा एवढा पाऊस नव्हता, बट आता भरपूर पाऊस वाढलाय. परत जायला लागेल आम्हाला. पाऊस वाढल्यामुळे आम्ही परत घराच्या दिशेने निघालो. आणि आज खरंच कोकणात आल्यासारखा मला फील आला. ते म्हणतात ना, निसर्ग आपल्या नेहमी सोबत असतो. तसंच काहीसं इथे आल्यावर मला जाणवलं. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे आलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.